बिझनेसची लाईफ सायकल 4 फेज किंवा 4 स्टेजमध्ये आपण डिवाइड करतो. ओके. ज्यामध्ये पहिली जी स्टेज आहे ती आहे स्टार्टअप स्टेज, दुसरी जी स्टेज आहे ती ग्रोथ स्टेज आहे, ओके. आणि तिसरी स्टेज असते एखाद्या बिझनेसची, ती म्हणजे मॅच्युरिटी स्टेज. आणि चौथ्या स्टेजला बिझनेस एकतर डिक्लाइन होतो किंवा डायव्हर्सिफाय होतो. अशा 4 मुख्य फेजमधून एक बिझनेस जात असतो. ह्यामध्ये 3 क्रुशियल फेज येतात एखाद्या कंपनीच्या लाईफ सायकलमध्ये. एकतर ती डिक्लाइन होते, म्हणजे कॉम्पिटिशनमधून बाहेर पडते. जसं आता काही उदाहरण द्यायचे झाले तर कोडॅक कॅमेरा, नोकिया मोबाईल, ह्या कंपन्या सुरू झाल्या स्टार्टअपपासून मॅच्युरिटी, लिस्टेड वगैरे वगैरे, आणि नंतर त्या डिक्लाइन झाल्या. बॉम्बे डाईंग आहे, असे बरीच उदाहरणं आपल्याला बोलता येतील. वेल्थ क्रिएशनच्या प्रवासात जे SME प्रमोटर्स आहेत त्यांना कुठल्या चॅलेंजेसला फेस करावं लागतं? याला आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू, कारण की खूप चॅलेंजेस असतात. ओके. पण ह्या सगळ्या चॅलेंजेसला आपण 3 कॅटेगरीमध्ये जर डिवाइड केलं तर आपल्याला ते समजायला सोपं जाईल. सो पहिली जी चॅलेंज आहे ते म्हणजे मॅनपॉवर. सो स्किल बेस मॅनपॉवर म्हणजे स्किलफुल मॅनपॉवर जे उपलब्धता पाहिजे ते मिळत नाही. SME नेहमी स्किल्ड मॅनपॉवरच्या शोधात असतात आणि हे खूप मोठा चॅलेंज आहे. दुसरा जो आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजीचं ॲडॅप्शन. बऱ्याचदा काय होतं की टेक्नॉलॉजीचं ॲडॅप्शन करताना विशेष करून याला एक वर्ड आहे ऑटोमेशन. सो ऑटोमेशनचं इम्प्लिमेंटेशन किंवा ऑटोमेशन आणणे बिझनेसमध्ये हे एक कॉस्टली अफेअर असतं, आणि स्किल्ड मॅनपॉवर असेल तर आपण ऑटोमेशन आणू शकतो. आणि सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्सेस टू कॅपिटल. नमस्कार, मी उदय बडगुजर. अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आजचा पॉडकास्ट खूप खास होणार आहे, स्पेशली SME प्रमोटर्ससाठी. बिकॉज प्रत्येक SME प्रमोटरला व्हॅल्यू अनलॉकिंगसाठी खूप प्रयत्न करावे लागतात. एक्झॅक्टली व्हॅल्यू अनलॉकिंग काय आहे, बिझनेस कसा ग्रो केला पाहिजे आणि बिझनेसची व्हॅल्यू कशी अनलॉक करायची आहे, हे असे खूप सारे प्रश्न प्रत्येक SME प्रमोटरला पडतात. त्यासाठी SME प्रमोटर्स वेगवेगळे सेमिनार्स अटेंड करतात, लाखो रुपये खर्च करतात, तरीही बऱ्याचशा प्रश्नांची त्यांना उत्तरं मिळत नाही. तर आज आपण याच टॉपिकवर चर्चा करणार आहोत, ती पण एकदम डीपमध्ये, व्हॅल्यू अनलॉकिंग. त्यासाठी अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये आपण अत्यंत प्रेरणादायी आणि एनर्जेटिक पर्सनॅलिटी इन्व्हाइट केलेला आहे, ज्यांचं नाव आहे विश्वजित गवळे सर. त्यांचा प्रवास गेले 10 ते 15 वर्षापासून त्यांनी अनेक SME प्रमोटर्सला, अनेक बिझनेसेसला त्यांच्या स्ट्रॅटेजीने, त्यांच्या प्लॅनिंगने ग्रोथ दिलेली आहे. सो वेलकम टू अर्बन डिजिटल स्टुडिओ सर. धन्यवाद. सो सर, हा पॉडकास्ट करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे, बिकॉज गेले 10-15 दिवस आपण ह्या पॉडकास्टसाठी प्रिपरेशन करतोय. कंटेंटवर मी बऱ्यापैकी प्लॅनिंग्स केले, तुम्ही मला फार हेल्प केले त्याच्यामध्ये. बट हे तयार करत असताना मला व्हॅल्यू अनलॉकिंग या शब्दावर तुम्ही मल्टिपल टाइम्स मला सांगितलं व्हॅल्यू अनलॉकिंगबद्दल. सो एक्झॅक्टली व्हॅल्यू अनलॉकिंग काय आहे आणि ते इन डेप्थ मला आणि आमच्या व्ह्युअर्सला समजून घ्यायचं आहे आज. ओके. सर्वप्रथम अर्बन डिजिटल स्टुडिओला धन्यवाद, कारण उदयजी, हा विषय सहजासहजी उपलब्ध नाही आहे आणि याच्यावर बरेच दिवसापासून मला बोलायची इच्छा पण होती, आणि ते तुम्ही तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल थँक्यू. व्हॅल्यू अनलॉकिंग ह्या शब्दातच त्याचा अर्थ बऱ्यापैकी आपल्याला दिसून येतो, ज्याच्यामध्ये बिझनेस त्याचं ओव्हरऑल व्हॅल्युएशनवर काम करतं, ना की प्रॉफिट जनरेशन किंवा बिझनेसचं स्केलिंग, टॉपलाईन, म्हणजे एका पर्टिक्युलर सेक्शन्स किंवा डिपार्टमेंटवर न काम करता ओव्हरऑल बिझनेसची हेल्थ कशी चांगली राहील, ओव्हरऑल कंपनीचं व्हॅल्युएशन कसं वाढवता येऊ शकतं, याच्यावर काम करणे, हे म्हणजे व्हॅल्यू अनलॉकिंग. आम्ही याला असं डिफाईन करतो. ओके. सो मग म्हणजे आता मल्टिपल SME प्रमोटर्स आहेत, तर त्यांनी कसं ओळखलं पाहिजे की त्यांना त्यांच्या बिझनेसला व्हॅल्यू अनलॉकिंगची गरज आहे आता? हां, खूप छान प्रश्न आहे उदयजी. याच्यामध्ये याला थोडंसं मी अजून विस्तृत पद्धतीने एक्सप्लेन करू इच्छितो. बिझनेस, कुठलाही बिझनेस असो, त्याची एक लाईफ सायकल असते. बिझनेस लाईफ सायकल आम्ही त्याला म्हणतो.
जसं एखादा लहान बाळ आहे, त्याची आहाराची पूर्तता किंवा जी रिक्वायरमेंट आहे ती वेगळी असते बरोबर. आणि तरुणाची आहाराची रिक्वायरमेंट वेगळी असते. सो प्रत्येक स्टेजला जसं बॉडीला नर्चरिंगची रिक्वायरमेंट वेगळी आहे, तसंच एखाद्या बिझनेसचंही असतं. बिझनेसची लाईफ सायकल 4 फेज किंवा 4 स्टेजमध्ये आपण डिवाइड करतो. ओके. ज्यामध्ये पहिली जी स्टेज आहे ती आहे स्टार्टअप स्टेज. मी परत नंतर एक्सप्लेन करेलच. पहिली जी स्टेज आहे ती स्टार्टअप स्टेज आहे. दुसरी जी स्टेज आहे ती ग्रोथ स्टेज आहे ओके. आणि तिसरी स्टेज असते एखाद्या बिझनेसची, ती म्हणजे मॅच्युरिटी स्टेज. आणि चौथ्या स्टेजला बिझनेस एकतर डिक्लाइन होतो किंवा डायव्हर्सिफाय होतो. अशा 4 मुख्य फेजमधून एक बिझनेस जात असतो. ओके. सो प्रमोटर्सला आम्ही हे आयडेंटिफाय करण्यामध्ये हेल्प करतो सुरुवातीला व्हॅल्यू अनलॉकिंगच्या प्रोसेसमध्ये. अगदी ही पहिली स्टेज आहे टू आयडेंटिफाय की आपली कंपनी ही कुठल्या स्टेजवर आहे. एक्झॅक्टली. राईट. राईट. सो जर स्टार्टअप असेल तर स्टार्टअपमध्ये बहुधा आपल्याला काय लक्षात येतं की तुमचं ऑपरेशनल कॉस्ट ही खूप वाढलेली असते. प्रॉफिटेबिलिटी तिथे नसते कारण की सुरुवातच असते. सो कॉस्ट जो आहे तो तुमचा वाढलेला असतो. टॉपलाईन हळूहळू वाढते आणि प्रॉफिट तसा स्टार्टअपमध्ये पाहायला मिळत नाही. ही झाली स्टार्टअपची फेज. सेकंड जी स्टेज आहे ती म्हणजे ग्रोथ स्टेज. ह्या स्टेजमध्ये कंपन्या बऱ्यापैकी टॉपलाईनला अचीव करायला सक्सेस होतात आणि कुठेतरी प्रॉफिट बुकिंग सुरुवात होऊन जाते. परंतु कॉस्ट फारशी कंट्रोलमध्ये आलेली नसते. म्हणजेच याला दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर ग्रोथ स्टेजमध्ये कंटिन्युअसली इयर ऑन इयर टॉपलाईनमध्ये ग्रोथ होते, प्रॉफिटमध्ये ग्रोथ होते आणि सेम टाईम कॉस्टमध्ये सुद्धा ग्रोथ होते. आणि त्याच काळात फंड्सची रिक्वायरमेंटही वाढत जाते कारण ग्रोथ स्टेजमध्ये कंपनी असते. 2 स्टेजबद्दल आपण चर्चा केली. आता तिसऱ्या स्टेजबद्दल. तिसरी स्टेज ही मॅच्युरिटीची स्टेज असते. ह्यामध्ये कंपनी बऱ्यापैकी लिस्टिंग स्पेस म्हणजेच IPOसाठी तयार झालेली असते किंवा IPOला लिस्ट झालेली असते. याच्यामध्ये कन्सिस्टंट इयर ऑन इयर तुमचं टॉपलाईन स्टेबल असते, असं खाली ओलटाईल होत नाही. बऱ्यापैकी ऑपरेशनल कॉस्ट ही खाली आलेली असते आणि प्रॉफिटेबिलिटी कंपनीची बऱ्यापैकी वाढलेली असते. मॅच्युरिटी ह्या शब्दातच आहे की ती मॅच्युअर्ड कंपनी आहे जिथे कॉर्पोरेट गव्हर्नन्स, मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स, कॅपिटलची सफिशियन्स, अवेलेबिलिटी या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ओके. आणि मॅच्युरिटी स्टेज नंतर शेवटची जी स्टेज येते ती म्हणजे डिक्लाइन फेज किंवा डिक्लाइन स्टेज. ही एका बिझनेस लाईफ सायकलमध्ये सगळ्यात शेवटची स्टेज आपण म्हणू शकतो. ह्यामध्ये 3 क्रुशियल फेज येतात एखाद्या कंपनीच्या लाईफ सायकलमध्ये. एकतर ती डिक्लाइन होते म्हणजे कॉम्पिटिशनमधून बाहेर पडते. जसं आता काही उदाहरण द्यायचे झाले तर कोडॅक कॅमेरा, नोकिया मोबाईल ह्या कंपन्या सुरू झाल्या स्टार्टअपपासून मॅच्युरिटी लिस्टेड वगैरे वगैरे आणि नंतर त्या डिक्लाइन झाल्या. बॉम्बे डाईंग आहे, अशी बरीच उदाहरणं आपल्याला बोलता येतील. बरोबर. हां, ह्याला डिक्लाइनची उदाहरणं आहेत. दुसरं डायव्हर्सिफिकेशन. बऱ्याचदा प्रमोटर्स त्या ज्या इंडस्ट्रीमध्ये असतात तर डिक्लाइन फेजमध्ये किंवा चौथ्या स्टेजला जेव्हा कंपनी येते त्यावेळेस ते नवीन वेगळ्या सेक्टरमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करतात आणि ती कंपनी सेपरेट सेगमेंटमध्ये एंटर करते. म्हणजे तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात काम सुरू करतात. जसं एअरसेल आहे, टेलिकॉम कंपनीमध्ये तुमच्या एअरसेल आणि बऱ्या कंपन्या होत्या त्या सगळ्या बंद झाल्या आणि त्या डायव्हर्सिफाय झाल्या. सो लीडरशिप बऱ्यापैकी डिक्लाइन फेजमध्ये डायव्हर्सिफाय सुद्धा करते. तिसरा जो आहे तो म्हणजे मर्जर अँड ॲक्विजिशन. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की डिक्लाइन फेजमध्ये आल्यानंतर कंपनी दुसरी एक कंपनी त्याला टेकओव्हर पण करते. सो त्याचा रिस्टार्ट होतं. सो रिस्टार्ट ऑफ लाईफ सायकल म्हणजे परत ती स्टार्टअपच्या सारखी तिला एक्वायर केलं जातं आणि परत त्याच्यामध्ये मॅनेजमेंट चेंज होते, नवीन बिझनेस मॉडेल टाकलं जातं, नवीन सगळ्या गोष्टी रिस्ट्रक्चर केल्या जातात. आता हा पूर्ण जो आहे आपण जो बघितला तो बिझनेस लाईफ सायकल आहे. हे आम्ही प्रमोटर्सला आयडेंटिफाय करण्यामध्ये आधी मदत करतो. समजा ग्रोथ कॅपिटल, आता आपण ज्या विषयाला धरून हा पॉडकास्ट आज करतो आहोत तो म्हणजे व्हॅल्यू अनलॉकिंग फॉर SME कंपनीज. सो आपण थोडंसं स्टार्टअपच्या फेज किंवा स्टेजला असलेल्या कंपन्यांबद्दल नंतर बोलूयात. सगळ्यात जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे ग्रोथ आणि मॅच्युअर्ड स्टेजला असलेल्या कंपन्यांचा. त्यामध्ये SMEचं ग्रोथ स्टेजला जर कंपनी असेल तर निश्चितच कॅपिटलची रिक्वायरमेंट वाढत जाते बरोबर वर्षानुवर्ष.
कारण नवीन कॉन्ट्रॅक्ट येणे, नवीन प्रॉडक्ट लॉन्च करणे, नवीन युनिट करणे, हायरिंग, या सगळ्या गोष्टी प्रमोटर्स करत असतात. बरोबर. सो फंडची पूर्तता करणे हे खूप अपरिहार्य गोष्ट एका प्रमोटरसाठी होऊन जाते. बरोबर. सो इथे इक्विटी रूटने फंड्स रेज करणे म्हणजेच त्याला आपण प्रायव्हेट इक्विटी असं म्हणू शकतो. इथे फंडची पूर्तता फक्त डेट, कारण की ह्या स्टेजपर्यंत येताना बँकेकडून लोन घेणे आणि बिझनेस करणे आणि स्वतःकडे असलेलं जे कॅपिटल आहे ते इन्फ्यूज करून बिझनेस करणे, ह्या संकल्पनेत बऱ्यापैकी बिझनेस रन होत असतात. परंतु ग्रोथ कॅपिटलमध्ये इक्विटीला सुद्धा एक्सपोजर घ्यायला हवं, ह्या अँगलने आम्ही ॲडवाईज करत असतो. आणि ग्रोथ कॅपिटलची जी पूर्तता आहे ती इक्विटीने जर केली तर बऱ्यापैकी कॉस्ट ऑफ कॅपिटल ही कंट्रोलमध्ये राहते. सो कंपनीला ते ह्या स्टेजला कॅपिटल देणे, ती पूर्तता करणे, त्याच्यासाठी मग परत व्हॅल्यू इंजिनिअरिंग, फायनान्शियल इंजिनिअरिंग या बऱ्याच गोष्टी आहेत, ते मी तुम्हाला पुढच्या स्टेजमध्ये सांगेलच. बरोबर. सो अशा पद्धतीने व्हॅल्यू अनलॉकिंग होते. म्हणजे ग्रोथ स्टेजला तुम्हाला कॅपिटल उपलब्ध झालं, कंपनी ग्रो झाली, आता ती मॅच्युरिटी स्टेजला आली. मॅच्युरिटी स्टेजला आल्यानंतर ती कन्सिस्टंट प्रॉफिटेबिलिटी, कन्सिस्टंट टॉप लाईन विदाऊट एनी टर्ब्युलन्स, अगदी सालोसाल म्हणजे ना इयर ऑन इयर ती ग्रोथ आणि स्टेबल राहते. बरोबर. बस दॅट्स द व्हॅल्यू अनलॉकिंग इन ट्रू सेन्स. सो आम्ही ते तशा पद्धतीने हेल्प करतो. सर, तुम्ही खूप सुंदर प्रकारे बिझनेस लाईफ सायकल्सच्या 4 स्टेजेस समजून सांगितल्या. त्यात व्हॅल्यू अनलॉकिंगबद्दल पण डीपली तुम्ही स्टेजेस सांगितल्या. बट तुमची जी कंपनी आहे स्क्वेअर अलियन्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, तर ती कशी ॲड्रेस करते व्हॅल्यू अनलॉकिंगला? वा, छान विषय तुम्ही हाताळला किंवा छान प्रश्न आहे इनफॅक्ट असं मी म्हणेल. हा प्रश्न खूप डिटेल याला मी एक्सप्लेन करेल. व्हॅल्यू अनलॉकिंगला आम्ही कसं सुरुवात करतो. सर्वात सुरुवातीला बिझनेसला 2 बाजू असतात. एक बिझनेसला बिझनेस साईडची बिग बाजू असते आणि एक फायनान्शियल बाजू असते. जसं नाण्याला 2 बाजू असतात. सो बिझनेस साईडमध्ये आपण काय बघतो की प्रॉडक्ट काय आहे, त्याची क्वालिटी काय आहे, सर्व्हिस सेक्टरमध्ये असलेल्या कंपनीची सर्व्हिसचं काय क्वालिटी आहे, बरोबर. टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन केलेलं आहे का. आत्ता हल्ली AI जो ट्रेंड आहे तोही बऱ्यापैकी सुरू आहे. त्यात प्रमोटर्स AI स्पेसिफिक काही प्लॅनिंग करत आहेत का. नंतर मार्केट शेअर काय आहे, कॉम्पिटिशन्सच्या लिस्टमध्ये कंपनी नेमकी कुठे स्टँड होते, मॅनेजमेंट कसं आहे, ऑपरेटिंग प्रोसेस कशा आहेत, निर्णय प्रक्रिया कशी घेतली जाते, आणि बिझनेसच्या ह्युमन कॅपिटल म्हणजेच मनुष्यबळ, राईट फ्रॉम अगदी गेटकीपरपासून तर VP किंवा CEO पर्यंत, या सगळ्यांचं ग्रोथचं रोडमॅप कंपनीमध्ये इंटरनल स्ट्रक्चर केलेलं आहे का, हे सगळं बिझनेस साईडला आम्ही इव्हॅल्यूट करत असतो. इथे इव्हॅल्यूट केल्यानंतर लक्षात येतं की इथे स्कोप आहे अनलॉकिंगला. याच्यावर मी नंतर येतो. आता आपण दुसऱ्या बाजूचं बोलू. दुसरी बाजू आहे फायनान्शियल बाजू. आता एखाद्या बिझनेसची आर्थिक बाजू म्हणजेच काय की त्याचं बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, किंवा त्याचं ओव्हरऑल फायनान्शियल कॅश फ्लो मॅनेजमेंट किंवा फायनान्शियल स्थिती कशी आहे. बरोबर. आता फायनान्शियल स्थिती किंवा फायनान्शियल कंडिशन हे इव्हॅल्यूट करणं तसं फारसं खूप डिटेल्ड ओरिएंटेड काम आहे. मी थोडं सोप्या भाषेत त्याला समजून सांगतो. आम्ही सुरुवातीला हे समजून घेतो की कंपनी कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये कशी आहे. कारण कॅश फ्लो हा SME लेवलला प्रचंड महत्त्वाचा विषय होऊन जातो. लिक्विडिटी कंटिन्युअसली कंपनीमध्ये असणं हे हल्ली प्रमोटर्स बऱ्याचदा फेस करत आहेत. कारण ह्या स्टेजला नेमकं बँक एक्सपोजर घेत नाही. जेव्हा तुम्ही ग्रोथ करतात त्यावेळेस सफिशियंट कॅपिटल, पुरेसं कॅपिटल तुम्हाला बँकेकडून मिळेलच याची गॅरंटी नाही. भारतामध्ये लोनचं रिजेक्शन SMEला, स्पेशली ग्रोथ कॅपिटल, याचं प्रमाण जे आहे रिजेक्शनचं ते 40 ते 50% आहे. म्हणजेच 100 कंपन्या जेव्हा बँकेकडे सफिशियंट वर्किंग कॅपिटलसाठी अप्रोच करतात त्यावेळेस 50% कंपन्यांना त्याच्यात यश मिळतं. बाकीच्या कंपन्यांच्या लोनची रिक्वायरमेंट पूर्तता होत नसते बँकेकडून. सो हा एक मोठा क्रुशियल पॉईंट आहे जो तुम्हाला लिक्विडिटीला हॅम्पर करतो.
सो याच्यात अजून डिटेल बोलायचं झालं तर आम्ही 3 स्टेजेसमध्ये काम करतो. ज्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीची स्टेज आहे ती म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड अकाउंटिंग प्रॅक्टिसेस. म्हणजेच काय? जनरली एस-एम-ईमध्ये कसं होतं, की तुम्ही सेल, पर्चेस, बिलं करा, एंट्री करा, टी-डी-एस करा, टी-डी-एसचं फुलफिलमेंट करा, फायलिंग करा, जी-एस-टी भरा, इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन करा वेळेवर. म्हणजेच काय, की वेळेवर कंप्लायन्स करणं हे जरी महत्त्वाचं असलं, तरी त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जी अकाउंटिंग प्रॅक्टिस आहे, ती तुम्ही कशा ऑब्जेक्टिव्हने करता आहात. आणि हे 99% कंपन्यांमध्ये बघायला मिळत नाही. एंट्रीज होतात, कुठल्या सेक्शनमध्ये, कुठल्या लेजरमध्ये एंट्री केल्यानंतर त्याचा रेशोनुसार कशा पद्धतीने इम्पॅक्ट होईल, फायनान्शियल स्टेटमेंटवर काय इम्पॅक्ट होईल, बिझनेसवर काय इम्पॅक्ट होईल, याचं प्रामुख्याने लक्ष दिलं जात नाही. सो आम्ही हा एरिया खूप काळजीपूर्वक हाताळतो, जिथे कंपनीला ऑब्जेक्ट ओरिएंटेड अकाउंटिंग प्रॅक्टिस इम्प्लिमेंट करायला आम्ही ॲडवाईस करत असतो. आता हे एका वाक्यात किंवा 2 वाक्यात जर याला समजून सांगायचं असेल, तर हे असं, की जेव्हा तुम्ही एंट्री करतात, जेव्हा तुम्ही अकाउंटिंग करतात, त्यावेळेस त्याचा एंड इम्पॅक्ट म्हणजेच तुमच्या ऑडिट रिपोर्ट वर कसा इम्पॅक्ट होणार आहे, बरोबर. तुमचे फायनान्शियल रेशो कसे हेल्दी होतील, हे लक्षात घेऊन, हे ऑब्जेक्ट ठेवून मग अकाउंटिंग करणे, ना की नुसतंच अकाउंटिंग करणे. बरोबर? सो ऑब्जेक्ट ओरिएंटेड अकाउंटिंगमध्ये जर असं प्रॅक्टिस केली तर निश्चितच रेशो हेल्दी होण्यामध्ये मदत होते आणि पुढे ती व्हॅल्यू अनलॉकिंगकडे हेल्प करते. त्याच्या वरचं जे स्टेज आहे ती म्हणजे फायनान्शियल इंजिनिअरिंग. आता फायनान्शियल इंजिनिअरिंग हा तसा अजून कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट आहे, बट स्टील मी त्याला अजून सिम्प्लिफाईड करण्याचा प्रयत्न करतो. फायनान्शियल इंजिनिअरिंगमध्ये हे लक्षात घेतलं जातं, की मागच्या 3 वर्षात, 4 वर्षात कंपनीची वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट कशी वाढत चाललेली आहे, त्या दृष्टीने पुढच्या वर्षी कॅपिटलची रिक्वायरमेंट काय राहणार आहे. ॲनालिसिस हां. करून मग आता कॅपिटलची रिक्वायरमेंट पुढच्या वर्षी काय राहणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी काय राहणार आहे, हे जर आपण लक्षात घेतलं, तर आपण आपले बुक्स क्लोज करण्यामध्ये जास्त कन्स्ट्रक्टिव्ह अप्रोच ठेवू शकतो. बरोबर. बऱ्याचदा प्रमोटर काय करतात, टॅक्स प्लॅनिंग करताना बरेच असे रेव्हेन्यूचे ऑप्शन्स असतात, ते बुक्सवर रेकॉर्ड केले जात नाही. त्याच्यामुळे तुमची टॉपलाईन कमी होते आणि मिळणारा प्रॉफिटही कमी दिसतो आणि ओव्हरऑल जो एक्सपोजर बँक घेते तो त्याच्यामुळे घेऊ शकत नाही. बँक हे बघते की तुम्ही कन्सिस्टंट ग्रोथ करता आहात का आणि प्रॉफिट वाढत आहे. सो आम्ही बऱ्याचदा एस-एम-ईमध्ये हे प्रामुख्याने आढळून आलेलं आहे, की जर 15-20 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे, तर ॲक्च्युअल बुक्सवर तो कमी दाखवला जातो. हे जे फॅब्रिकेशन आहे, हे चुकीचं प्रॅक्टिस आहे असं आम्ही मानतो. प्रमोटर्सने अगदी ट्रान्सपरंटली कंप्लायन्स केलं पाहिजे, ट्रान्सपरंटली अकाउंटिंग केली पाहिजे आणि ते करूनसुद्धा कॅपिटलची पूर्तता करता येते आणि टॅक्सचं प्लॅनिंगसुद्धा व्यवस्थित करता येतं. सो फायनान्शियल इंजिनिअरिंगमध्ये टॅक्सचं प्लॅनिंग होतं, रेशोजचं हेल्दी करण्याकडे कल असतो, फ्युचरमध्ये लागणारे जे कॅपिटल आहे त्याचं प्लॅनिंग होतं. कारण ज्यावेळेस तुम्ही ह्या वर्षी क्लोज करतात, ते बुक्स तुम्ही बँकेला जेव्हा सादर कराल तरच तुम्हाला ते इन्व्हेंटरी आणि बाकीच्या गोष्टींसाठी बरोबर. पैसा उपलब्ध करून देण्यामध्ये मदत होईल. अदरवाईज तुम्ही जर कन्सिस्टंट तशाच पद्धतीने टिपिकल पद्धतीने अकाउंटिंग केली तर त्याचं होणार नाही. एकंदरीत टॅक्स वाचवण्याच्या मागे जास्त कल असतो प्रमोटर्सचा. असंही तुम्ही म्हणू शकता. ओके. असंही तुम्ही म्हणू शकता. सो फायनान्शियल इंजिनिअरिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. त्याने कंपनीचे बुक्स हे खूप हेल्दी होतात आणि ओव्हरऑल कंपनीचं व्हॅल्युएशन वाढवण्यामध्ये हा बेस त्याचा तिथे कामात येतो. थर्ड स्टेज जी आहे ती खूप क्रुशल आणि खूप महत्त्वाची आहे, जी अगदी 99.99% लॅकिंग आहे. कारण असं आहे की प्रमोटर्स नेहमी असे विचार करतात की ह्या वर्षी एवढा प्रॉफिट झाला आहे, पुढच्या वर्षी एवढा प्रॉफिट होणार, त्याच्या पुढच्या वर्षी एवढा प्रॉफिट. सो एव्हरीवन इज चेसिंग प्रॉफिट्स. सो प्रॉफिट जनरेशनकडे लक्ष देणे हे जरी तेवढं आवश्यक आहे, पण त्याहीपेक्षा जास्त आवश्यक आहे कंपनीचं व्हॅल्यू इंजिनिअरिंग करणे. म्हणजेच काय, की माझी कंपनी ओव्हरऑल आता ह्या व्हॅल्यूची आहे, हे हा अप्रोच जास्त महत्त्वाचा आहे ॲज कम्पेअर टू आम्ही किती प्रॉफिट करतो आहोत. कारण की प्रॉफिट बऱ्यापैकी बुक्सवर दिसतो परंतु अकाउंटला दिसत नाही. हे आम्ही गेली 10-12 वर्ष बघतो आहोत.
सो ह्यातले बरेच बारकावे आहेत. त्याला 1 to 1 आणि केस टू केस बेसिस सॉल्व्ह केले जातात रेशो ॲनालिसिस करताना. व्हॅल्यू इंजिनिअरिंगमध्ये एक ब्लूप्रिंट तयार केली जाते की आज कंपनीची व्हॅल्यू जर 30-40 करोड रुपये आहे, तर आपण डाऊन द लाईन पुढच्या येणाऱ्या वर्षात कंपनीचं कुठल्या व्हॅल्युएशनला नेणार आहोत. आपण IPOसाठी तयारी करतो आहोत का? आपण काही प्रायव्हेट इक्विटी फंड रेज करण्यासाठी तयारी करतो आहोत का? ह्या सगळ्या गोष्टीला लक्षात घेऊन तुमचं शेअर होल्डरचं कॅपिटल म्हणजे कॅपिटलची बजेटिंग, कॅपिटलचं स्ट्रक्चरिंग केलं जातं. फायनान्शियल स्टेटमेंटचं कंप्लीट स्ट्रक्चरिंग केलं जातं. लिक्विडिटी एन्श्युअर केली जाते. ग्रोथ इन EPS म्हणजे अर्निंग पर शेअर्स याच्यामध्ये एन्श्युअर केलं जातं. कारण जोपर्यंत प्रमोटर्स स्वतः इन्व्हेस्टमेंट केलेल्या कॅपिटलवर डिव्हिडंडच्या स्वरूपात पैसा कमवत नाही, तोपर्यंत दुसरा इन्व्हेस्टर्स त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कसा करेल? बरोबर. सो आम्ही हे इन्श्युअर करतो की प्रत्येक वर्षी ऑब्जेक्ट ओरिएंटेड बुक्स जर क्लोजिंग केले तर तुमचे रेशो चांगले होतात. आणि त्याच्यात प्रामुख्याने हे आढळून येतं की प्रमोटर म्हणजे जे सुरुवातीचे प्रमोटर आहेत त्यांनी जे कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं आहे ते बऱ्यापैकी डिव्हिडंडच्या स्वरूपात इन कॅश करण्यामध्ये यशस्वी आहेत. जर तुम्ही तुमच्याच कंपनीमध्ये पैसा कमवता आहात, नॉट इन टर्म्स ऑफ सॅलरी, प्रॉफिट किंवा डिव्हिडंड, तर निश्चितच इन्व्हेस्टरचा कॉन्फिडन्स हा तुमच्या कंपनीवर वाढतो आणि तुम्हाला इक्विटी कॅपिटल मिळण्यामध्ये अजून सोयीस्कर होतं. आणि यालाच व्हॅल्यू अनलॉकिंग म्हटलं जातं. आणि ही व्हॅल्यू अनलॉकिंगची तिसरी स्टेज आहे व्हॅल्यू इंजिनिअरिंग, जिथे आपण ओव्हरऑल व्हॅल्युएशनला पुढे नेतो कंपनीच्या, सो दॅट तुमचा फंड रेज करतो आणि इक्विटी जी आहे ती कम्पॅरेटिव्हली कमी प्रमाणात डायल्यूट होते. सो दिस इज हाऊ वी डू इट. सर ॲक्च्युली खरंच खूप डीप मध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या, जसं ऑब्जेक्ट ओरिएंटेड अकाउंटिंग प्रॅक्टिस, त्यानंतर व्हॅल्यू इंजिनिअरिंग, या ज्या टर्म्स या मी स्वतः पहिल्यांदा ऐकतोय माझ्या लाईफमध्ये. आणि मी स्वतः एक छोटा बिझनेस ओनर आहे. मीही माझी सेम प्रॅक्टिस आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट, की आता मार्च एंड आहे तर बिल्स गोळा करणे या सगळ्या प्रॅक्टिसेसमध्ये मी आत्ता पण आहे. सो मी जे आत्ता ह्या टर्म्स ऐकल्यात ते ऑडियन्स पण मे बी मल्टिपल ऑडियन्स जे असतील त्यांच्यासाठी हे टर्म्स नवीन असतील. तर मला अजून एक प्रश्न आला हे सगळं ऐकत असताना, की एक्झॅक्टली तुम्ही आता व्हॅल्यू इंजिनिअरिंगबद्दल बोलले आणि आपले प्रॉफिट प्रॉफिट चेस करणं. चेस करतात बिझनेसेस जे आहेत. म्हणजे बिझनेस ओनर्स जे आहेत ते प्रॉफिट चेस करण्यामागे असतात, पण व्हॅल्यू इंजिनिअरिंगकडे लक्ष देत नाही. तर तुम्ही एक्झॅक्ट व्हॅल्यू इंजिनिअरिंगवर का लक्ष दिलं पाहिजे? निश्चितच उदयजी, तुम्ही जो प्रश्न विचारला आणि त्याच्या मागची तुमची क्युरिओसिटी जशी जशी वाढत चालली ते मला जाणवत आहे. आणि मी अजून याला डिटेल पद्धतीने एक्सप्लेन करतो. ACME लेव्हलच्या ज्या कंपन्या आहेत त्या ग्रोथ कॅपिटलच्या रिक्वायरमेंटमध्ये नेहमी असतात, बरोबर. परंतु ते जस्टिफाय करणं फार आवश्यक असतं. जर तुम्ही दरवर्षी सेम टॉपलाईन म्हणजे टर्नओव्हर म्हणजे सेम सेल्स तुम्ही बुक करता आहात, सेम प्रॉफिट तुम्ही बुक करता आहात, तर नेक्स्ट इयरला तुम्हाला पुन्हा कॅपिटलची आवश्यकता आहे असं जस्टिफाय होत नाही. नाही. म्हणजेच काय की तुम्हाला जास्त इन्क्रिमेंटल पद्धतीने सेल्सला बुक करायचं आहे, बरोबर. म्हणजेच तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. बरोबर. एक्झॅक्टली. सो परफॉर्मन्स करत राहणे आणि प्रॉफिट वाढवत राहणे इथपर्यंतची जी प्रॅक्टिस आहे तेवढ्यापर्यंतच येऊन थांबते. सो प्रमोटर नेहमी ह्या अप्रोचने काम करतात की मी मॅक्सिमम प्रॉफिट बुक्समध्ये कसा दाखवू, बरोबर. मॅक्सिमम टर्नओव्हर कसा दाखवू, हा एक अप्रोच आहे. बट व्हॅल्युएशनकडे का जाणे आवश्यक आहे, त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे व्हॅल्यू इंजिनिअरिंग. व्हॅल्यू इंजिनिअरिंग जसं मी मगाशी म्हटलं की तुम्हाला ओव्हरऑल कंपनीचं व्हॅल्युएशन का वाढवायचं आहे. कारण ACME लेवलच्या कंपन्यांना फंड्स रेझिंग करताना खास करून बँकेच्या थ्रू 40 ते 50% रिजेक्शन आहे. हो. जर 40-50% तुमची कंपनी जर असेल आणि तुम्हाला जर लोनचं एक्सपोजर बँक घेत नसेल, तर त्यावेळेस तुमच्याकडे ऑप्शन काय आहे. आणि जर त्याच वेळेस जर तुमच्या कंपनीचं ओव्हरऑल व्हॅल्युएशन चांगलं असेल तर तुम्ही तुमच्या कंपनीचं इक्विटी डायल्यूट करून इन्व्हेस्टरकडनं फंड रेज करण्याची पॉसिबिलिटी उभी करू शकता. आणि पॉसिबिलिटीज जर तुम्ही व्हॅल्यू इंजिनिअरिंग केली नाही तर तुम्ही फंड रेज इक्विटीच्या माध्यमातून करू शकणार नाही. बरोबर. म्हणून प्रॉफिट चेस करणे हा एक वेगळा अप्रोच झाला जो बऱ्यापैकी SME मध्ये आढळून येतो. बट
व्हॅल्यू इंजिनिअरिंग करून वेल्थ क्रिएशन साईडला जाणे हे प्रमोटर्सचं प्रामुख्याने अप्रोच असला पाहिजे, ध्येय असलं पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्याच्यातूनच वेल्थ क्रिएशन हे होत असतं. याचं अगदी छोट्या उदाहरणाने मी तुम्हाला सांगेल, कारण की हा थोडा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. बरोबर. कंपनीमध्ये प्रॉफिट बुक करणे म्हणजेच तो प्रॉफिट घरी येऊन जाणे असं नाहीये. हम्म. बरोबर? किंवा पेपरवर- सर्व प्रॉफिट आपण काढू शकतो का? तुम्हीही एक व्यावसायिक आहात. हम्म. तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट जेव्हा इयर एंडला तुम्ही क्लोज करतात, तिथे असलेला जो काही प्रॉफिट आहे तो तुम्ही स्वतः घेतात का पूर्ण? नाही. नाही घेऊ शकत. बरोबर? सो तुम्ही प्रॉफिट बाहेर काढू शकत नाही पूर्ण, नाहीतर लिक्विडिटी क्रंच येईल किंवा ती चुकीची प्रॅक्टिस ठरेल. बरोबर. परंतु व्हॅल्यू इंजिनिअरिंगमध्ये दुसरी बाजू अशा पद्धतीने स्ट्रक्चर केली जाते, जिथे तुमची कंपनीची व्हॅल्यू वाढली. हम्म. हम्म. तर तुम्ही आधी 40 कोटी रुपयाच्या व्हॅल्युएशनला होता असं आपण गृहीत धरू, आणि 3 वर्षात तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन झालंय 100 करोड. आता तुम्हाला फंड्स हवे आहेत जे बँकेकडून मिळत नाहीये. हम्म. अशा सिनेरिओमध्ये तुम्ही तुमची 10% इक्विटी जर डायल्यूट केली तर तुमची फंड रेज करण्याची पॉसिबिलिटी वाढून जाते, जी की Exactly. 10 कोटी रुपये. बरोबर. सो 10 करोड रुपये इक्विटीच्या रूटने फंड झाले. बरोबर. त्यामुळे आता व्हॅल्यू अनलॉकिंगची पॉसिबिलिटी वाढली. शिवाय तुम्हाला सफिशियंट वेल्थ क्रिएट झालं, कारण की प्रमोटर स्वतःची सुद्धा इक्विटी डायल्यूट करू शकतो, इन्व्हेस्टरला शेअर देऊ शकतो आणि काही पैसा हा स्वतःसाठी सुद्धा वापरू शकतो. ओके. त्याच्यामुळे वेल्थ क्रिएशन हा ओव्हरऑल अजेंडा असला पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे, आणि तिथे आम्ही ती ब्ल्यूप्रिंट तयार करण्यामध्ये एसएमईला हेल्प करतो. ओके. सर, IPOच्या आधी पण वेल्थ क्रिएशन होतं की IPO नंतर वेल्थ क्रिएशन करता येते का? हा प्रश्न मी थोडासा अजून पुन्हा एकदा स्ट्रक्चर करून देतो तुम्हाला. ते कसं आहे की तुमचा प्रश्न असा आहे हा, की वेल्थ क्रिएशन कुठल्या स्टेजला करता येतं. करता येते. हम्म. बरोबर. Right. सो वेल्थ क्रिएशन IPOच्या आधी सुद्धा करता येतं आणि वेल्थ क्रिएशनसाठी IPO आणला तरी चालतो. ओके. सो ह्याच्यामध्ये डिपेंड करतं की कंपनी ओव्हरऑल काय व्हॅल्युएशनला आहे आणि कंपनी पुढे काय करणार आहे. हम्म. हम्म. बरोबर. तो हा ओव्हरऑल जो याचं उत्तर असं आहे की हे डिपेंड करतं केस टू केस, इंडस्ट्री वाईज प्रमोटरचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत. कारण की काही प्रमोटर्स आम्ही बघतो की खूप फायनान्शियल क्रायसिस किंवा चॅलेंजेस म्हणजे ॲक्सेस टू कॅपिटल हा जो पार्ट आहे हम्म. तो खूप कठीण होऊन जातो. बरोबर. बँक फंड्सला एक्सपोजर घेत नाही, जसं आपण मगाशी म्हटलो. अशा सिनेरिओमध्ये दे आर व्हेरी डेस्परेट टू रेज द फंड्स. मग अशा केसमध्ये IPOच्या आधी सुद्धा फंड्स रेज होऊन जातात. हम्म. मग अशा सिनेरिओमध्ये काही प्रमोटर स्वतः वेल्थ क्रिएशन करू शकतात. पर्सनल. वेल्थ क्रिएशन हा पर्सनलच विषय आहे. ओके. बरोबर. आणि IPO आणण्यामागचा ऑब्जेक्टिव्ह हा खूप वास्ट आहे, हम्म. कारण की त्याच्यामध्ये कंपनीचं मोठा ब्ल्यूप्रिंट बनतो. बरोबर. कारण IPO मध्ये मोठ्या व्हॅल्युएशनला जाऊन जेव्हा इक्विटी डायल्यूट करतो आणि इन्व्हेस्टर्स ऑनबोर्ड करतो, तर त्यामध्ये तुम्हाला एक रेग्युलेटर ॲड होतो. हम्म. त्याआधी तुम्ही जे रेग्युलेटर्सला ॲड्रेस करतात, जसं ROC आहे, हम्म. हा एक रेग्युलेटर आहे. इन्कम टॅक्स हा एक रेग्युलेटर आहे. GST हा एक रेग्युलेटर आहे. सो हे जे TDS, GST, इन्कम टॅक्स हे रेग्युलेटेड होतं. त्याच्यानंतर येतं RBI, कारण तुम्ही बँकेबरोबर ट्रान्झॅक्शन्स करतात. बरोबर. सो RBIला सुद्धा तुम्हाला कळवलं जातं. तर हे रेग्युलेटरच्या व्यतिरिक्त अजून एक रेग्युलेटर ॲड होतो, तो म्हणजे सेबी. हो. हा, आणि त्यामुळे कंपनीमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सची प्रॅक्टिस ही प्रामुख्याने अगदी फंडामेंटल लेवलला सेट झाली पाहिजे. हम्म. म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे असलं पाहिजे. ट्रान्सपरंट अकाउंटिंग प्रॅक्टिस असली पाहिजे, वेळेवरचे कंप्लायन्स असले पाहिजे, रेशोज प्रॉपर असले पाहिजे, बिझनेस स्टेबल असला पाहिजे, ग्रोथ स्टेजला असला पाहिजे, तो ग्रोईंग असला पाहिजे. कंपनीने मागच्या 3 वर्षामध्ये प्रमोटर्सला किंवा त्यांच्या इन्व्हेस्टर्सला थोड्याफार प्रमाणामध्ये डिव्हिडंड दिला गेला पाहिजे. ह्या बरेच असे निकष आहेत जे IPOसाठी कन्सिडर करण्यात येतात. आणि एकदा जर IPOचं लिस्टिंगसाठी आपण प्लॅन केला तर IPO आल्यानंतर फंड्स मोठ्या प्रमाणावर रेज होतात. त्यात मग प्रमोटर स्वतःची इक्विटी डायल्यूट करून स्वतःसुद्धा वेल्थ क्रिएशन केलं जातं. आणि गेल्या 2 वर्षामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर IPO लिस्ट झाले. त्यात तुम्ही लेन्सकार्ट बघा, पेटीएम बघा, भरपूर कंपन्या लिस्ट झाल्यात. हम्म. आणि त्यामध्ये एक पार्शल साईडला वेल्थ क्रिएशन हे चालेलंच आहे.
सर ॲक्च्युली खरं सांगायचं म्हटलं ना, तर या सगळ्या टर्म्स माझ्यासाठी खूप नवीन आहे आणि ते समजून घेणं पण थोडं जड जातंय. हं. तर यात आपण अजून डीप जाणार आहोत हळू पुढे. तर माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, की वेल्थ क्रिएशनच्या प्रवासात जे एस-एम-ई प्रमोटर्स आहेत, त्यांना कुठल्या चॅलेंजेसला फेस करावं लागतं? हा खूप छान प्रश्न आहे. उदयजी, एस-एम-ई लेव्हलच्या कंपन्यांमध्ये काय आहे, आपण ह्या जे चॅलेंजेस आहेत, तुमचा प्रश्न खूप सटीक आहे, चांगला आहे. याला आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड करू, कारण की खूप चॅलेंजेस असतात. ओके. तर ह्या सगळ्या चॅलेंजेसला आपण 3 कॅटेगरीमध्ये जर डिवाईड केलं, तर आपल्याला ते समजायला सोपं जाईल. सो पहिली जी चॅलेंज आहे ते म्हणजे मॅनपॉवर. हो. सो स्किल बेस मॅनपॉवर म्हणजे स्किलफुल मॅनपॉवर जे उपलब्धता पाहिजे ते मिळत नाही. एस-एम-ई नेहमी स्किल्ड मॅनपॉवरच्या शोधात असतात आणि हे खूप मोठा चॅलेंज आहे. दुसरा जो आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजीचं ॲडॅप्शन. बऱ्याचदा काय होतं, की टेक्नॉलॉजीचं ॲडॅप्शन करताना विशेष करून याला एक वर्ड आहे ऑटोमेशन. सो ऑटोमेशनचं इम्प्लिमेंटेशन किंवा ऑटोमेशन आणणे बिझनेसमध्ये हे एक कॉस्टली अफेअर असतं आणि स्किल्ड मॅनपॉवर असेल तर आपण ऑटोमेशन आणू शकतो. नाहीतर मग त्याला ॲडॅप्ट करण्यामध्ये अ, कठीण होतं. बरोबर. सो नेहमी एस-एम-ई लेव्हलच्या कंपन्यांना टेक्नॉलॉजीचं जे ॲडॅप्शन आहे तिथे पण खूप चॅलेंजेस येतात. आणि सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲक्सेस टू कॅपिटल. जो Access to मगापासून capital. आपण जो चर्चा करतो आहोत त्याच्यात एक समान धागा किंवा एक समान मुद्दा कॅरी फॉरवर्ड होतोय, तो म्हणजे ॲक्सेस टू कॅपिटल म्हणजे कॅपिटलची उपलब्धता. हे सुद्धा एस-एम-ईला एक चॅलेंजेस आहे. सो फायनान्शियल, टेक्नॉलॉजिकल आणि ह्युमन साईड म्हणजे ह्युमन रिसोर्स साईड या 3 वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये एस-एम-ईला प्रामुख्याने चॅलेंजेस फेस करावे लागतात. ओके. ॲक्च्युली सर तुम्ही हे खूप छान पद्धतीने कॅटेगराईज केलं. बट ह्याचं इम्प्लिमेंटेशन प्रमोटर्सलाच करणं आहे शेवट. बरोबर. पण ह्या इम्प्लिमेंटेशन्ससाठी प्रमोटर्समध्ये काय क्वालिटीज असणं गरजेचं आहे? हा छान प्रश्न विचारला तुम्ही उदयजी. कसं आहे की बिझनेसमध्ये चॅलेंजेस तर येणारच आहेत आणि प्रमोटरला ह्या चॅलेंजेसला ॲड्रेस करण्यासाठी त्यांचा जो रोल आहे तो प्रॉपरली डिफाईन करणं आवश्यक असतं. बरं. बऱ्याचदा काय होतं की आम्ही गेली 10-12 वर्ष एस-एम-ईमध्ये काम करतो आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने हे म्हणजे आढळलं जातं की प्रमोटर स्वतः लीडर समजून काम करतात, बट ते ॲक्च्युली मॅनेजमेंटचं काम करतात. आता ओके. याचं सविस्तर उदाहरण देऊन जर सांगायचं झालं तर काय, की प्रमोटर ऑफिसला येतात. बरोबर. जर मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल किंवा सर्व्हिस तर ते अकाउंटिंग बघणे, कॅश फ्लो बघणे किंवा मग कोणाचं पेमेंट येतंय, कोणाचं जातंय, याला पेमेंट दे, त्याला पेमेंट दे किंवा मग सप्लायर साईडचं, बँकेचे असे ऑपरेशनल गोष्टींमध्ये ते इन्व्हॉल्व होतात. ओके. आता ह्या ऑपरेशनल गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ड होताना त्यांची क्रिएटिव्हिटी, त्यांचा प्लॅनिंग पार्ट, बजेटिंग पार्ट हा सगळा मिस करतात. बरोबर. म्हणून मॅनेज करणे आणि लीड करणे ह्या दोन्ही भूमिका वेगळ्या आहेत. सो 90% केसेसमध्ये प्रमोटर हे मॅनेज करतात. दे आर मॅनेजर्स बट दे थिंक दॅट दे आर लीडर्स. सो लीडर्स असणं म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या खाली लीडर्स बिल्ड करणे, मॅनेजर्स क्रिएट करणे आणि टास्कला डेलिगेट करणे. ओके. जेव्हा तुम्ही तुमची कामं डेलिगेट करतात, डिव्हिजन वाईज डेलिगेट करतात, हं. त्यावेळेस तुम्ही फ्री होतात बरं. आणि मग तुम्हाला एक लार्जर कॅनव्हासवर बिझनेस दिसायला सुरुवात होतो. अन्यथा तुम्ही डेली ऑपरेशन्समध्ये जर अडकलात, तर तुम्हाला बिझनेसचा टोटल कॅनव्हास कधी दिसू शकत नाही नाही. दिसत. बरोबर. म्हणून पहिली जी क्वालिटी आहे ती म्हणजे प्रमोटर्सकडे लीडरशिप असणे. लीडरशिप क्वालिटी म्हणजेच काय, की लीडरशिपच्या रोलमध्ये त्यांनी सतत राहणे. ओके. हे फार महत्वाचं आहे. दुसरी क्वालिटी असा आहे, की लीडर्सकडे व्हिजन असतं. म्हणजे देर इज नो लीडर विदाऊट व्हिजन. जर लीडरकडे व्हिजन नाहीये, तर लीडरशिप करू शकत नाही. नाही. सो डेफिनेटली लीडरकडे एक व्हिजन असलं पाहिजे त्याच्या बिझनेसला घेऊन. बिझनेसला पुढे कसं न्यायचं आहे, कुठले प्रॉडक्ट लॉन्च करायचे आहेत, मार्केट काय करतं आहे, त्याचा रिसर्च काय, वेगवेगळ्या एक्सपोमध्ये व्हिजिट करणं, नवीन प्रयोग करणं. बिझनेसमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे डिपार्टमेंट एस-एम-ई लेव्हलला आम्ही मागच्या 10-12 वर्षामध्ये फारसं पाहिलेलं नाही, जे फार महत्त्वाचं अलीकडे होत चाललेलं आहे. म्हणून
आपल्या व्यवसायात किंवा आपल्या बिझनेसमध्ये एक R&D डिपार्टमेंट असलं पाहिजे, जे नेहमी वारंवार सतत मार्केटचा एक्सप्लोअर केलं पाहिजे. कॉम्पिटिशनचं जे कॉम्पिटिशनमध्ये प्रॉडक्ट आहेत त्याचं ॲनालिसिस केलं गेलं पाहिजे. इंटरनल जी टीम आहे, जी काम करते, लेबर आहेत, वर्कर आहेत, मॅनेजर्स आहेत, सिनियर पोझिशन्सला जे आहेत मंडळी, यांचं परफॉर्मन्सचं इव्हॅल्युएशन केलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी रिसर्च अँड डेव्हलपमेंट ह्या डिपार्टमेंटमध्ये चांगल्या प्रकारे हाताळल्या जाऊ शकतात. म्हणून दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिजन असलं पाहिजे. राईट. तिसरं कायमस्वरूपी फायनान्शियल साईडला लर्निंग किंवा क्युरिओसिटी असणं, किंवा याला मी खूपच क्रिप्स शब्दात जर सांगायचं झालं तर आर्थिक साक्षरता ही Okay. मस्ट कॅटेगरीचं स्किल आहे. प्रत्येक लीडरकडे आर्थिक साक्षरता ही कंप्लीट असली पाहिजे. ओके. त्याला त्याच्या बिझनेसमधला सगळा कॅश फ्लो, कंप्लायन्स, अकाउंटिंग हा पार्ट पूर्णतः माहिती असला पाहिजे. बऱ्याचदा आम्ही असं आम्हाला दिसून येतं की एखाद्या SME लेवलच्या कंपनीमध्ये 2 डायरेक्टर असतात. एक डायरेक्टर फायनान्शियल मॅटरमध्ये इन्व्हॉल्ड असतात, एक डायरेक्टर टेक्निकल किंवा डेव्हलपमेंट साईडला असतात. म्हणजेच काय की एक व्यक्ती किंवा एक डायरेक्टर प्रोडक्शन सांभाळतो, एक डायरेक्टर फायनान्स सांभाळतो. बरोबर. परंतु असं न होता दोघी डायरेक्टरने कॉमनली फायनान्स आणि अकाउंटिंग बघितलं गेलं पाहिजे. कारण की इन ॲब्सेन्स ऑफ फायनान्स डायरेक्टर जर प्रोडक्शन डायरेक्टर त्या चेअरवर आला तर त्याला त्यावेळेस सडनली ते मॅनेज करता येणं शक्य नाही. पॉसिबल नाही होत. म्हणून दोन्ही डायरेक्टरला हा कंपल्सरी विषय आहे की त्यांनी आर्थिक साक्षरता दोघांची बऱ्यापैकी असली पाहिजे. म्हणून लीडरकडे किंवा लिडरशिप असली पाहिजे, विजन असलं पाहिजे आणि आर्थिक साक्षरता असली पाहिजे. जर ह्या 3 गोष्टी असतील तर हे चॅलेंजेस जे मी कॅटेगराईज केलेलं आहेत त्यांना ते प्रॉपरली ॲड्रेस करू शकतील किंवा ते एक्झिक्यूट करू शकतील, जे आम्ही ॲडवाईज करतो. ओके. ॲक्च्युली सर, तुम्ही आता जे एक्सप्लेन केलं, बट त्याच्यामध्ये थोडंसं एक क्युरिओसिटी अजून आहे मला, की एकापेक्षा जास्त प्रमोटर्स आहेत बिझनेसमध्ये, तर सगळ्यांना आर्थिक साक्षरता असणं गरजेचं आहे, तुम्ही आत्ता बोलले. बट ते थोडं अजून डीपमध्ये मला समजून घ्यायचं आहे, की का याची एवढी गरज आहे? ओके. सो जेव्हा आम्ही असं म्हणतो की आर्थिक साक्षर असलं पाहिजे, त्यावेळेस त्या आमचा जो मिनिंग आहे त्याच्या मागचं जे भावार्थ आहे तो असा आहे की कॅश फ्लो मॅनेजमेंट हे सर्वांना जमलं पाहिजे. म्हणजे सर्वांना म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये जेवढे डायरेक्टर्स आहेत त्यांना. आता कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये याला जरा डिटेल मी सविस्तर सांगतो आणि याला खूप सोप्या भाषेत आपण समजून घेऊयात. ओके. आता कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे काय की त्याच्यातच आहे की कॅश एकतर इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो. कंपनीमध्ये कॅश इनफ्लो आणि कंपनीमधून कॅश आउटफ्लो बरोबर. याला मॅनेज करणे, म्हणजे कॅश जी इन होते आणि जी Cash आउट होते out त्याचं होते. मॅनेजमेंट. त्याचा मॅनेजमेंट करणे. ओके. ओके. सो आता आपण हे समजून घेऊयात की कॅश बिझनेसमध्ये कशी येते. प्रामुख्याने फक्त 4 दरवाजे आहेत कॅश आत येण्याचे. मी खूप ऑडियन्सला समजून म्हणजे समजेल अशा सोप्या भाषेत याला करतोय. सो कुठल्याही व्यवसायामध्ये, जगाच्या पाठीवर कुठल्याही व्यवसायामध्ये कॅश जर बिझनेसमध्ये येत असेल तर त्याचे 4 प्रमुख दरवाजे आहेत. ओके. पहिला जो दरवाजा आहे तो आहे सेल्स. कंपनी त्याची सर्व्हिस आणि प्रॉडक्ट जेव्हा सेल करतं त्या माध्यमातून कॅश येते. बरोबर. दुसरा जो दरवाजा आहे तो आहे प्रमोटर्सचं भांडवल, शेअर होल्डर्स कॅपिटल आपण त्याला म्हणतो. म्हणजे जे डायरेक्टर आहेत ते त्यांचं स्वतःचं कॅपिटल बिझनेसमध्ये आणतात. हा दुसऱ्या प्रकारचा कॅश इनफ्लो आहे. बरोबर. तिसरा जो दरवाजा आहे तो म्हणजे आपण बँकेकडून लोन घेतो, इन्व्हेस्टरकडनं इन्व्हेस्टमेंट घेतो, डिबेंचर्सने फंड रेज करतो. बरोबर. म्हणजे कुठल्याही प्रकारचं लोन आपण घेतो, बरोबर. तो त्याही मार्गाने पैसा बिझनेसमध्ये येतो. आणि चौथा जो प्रकार आहे त्याला फायनान्सच्या टर्म्समध्ये डिवेस टीचर म्हटलं जातं. डिवेस टीचर म्हणजे काय की एखाद्या बिझनेसमध्ये सरप्लस लँड प्लॉट आहे, मशिनरी आहे किंवा त्यांनी कुठेतरी आधी गुंतवणूक केली होती तर ह्याला लिक्विडेट करणे म्हणजे प्लॉट विकून देणे, मशिनरी जुनी झाली ती विकून देणे स्क्रॅपमध्ये. एखादी गाडी आहे तिला नवीन घ्यायची म्हणून आधीची गाडी विकून देणे. सो याच्यातूनही पैसा जनरेट होतो. बरोबर. सो एखादा प्लॉट विकला म्हणजे पैसा आला. मग हा सेल्समध्ये नाही, सेल्सचा पैसा नाहीये, हा प्रमोटरचा कॅपिटलचा पैसा नाहीये, बरोबर. आणि हे लोन नाहीये.
सो याला डिव्हेस्टिचर म्हटलं जातं. डिव्हेस टीचर. हा, सो हे 4 प्रमुख दरवाजे आहेत ज्याच्या माध्यमातून कॅश फ्लो हा बिझनेसमध्ये आत येतो. ओके. आता आपण दुसऱ्या बाजूला बघूयात की कॅश आउटफ्लो. हम्म. जसे 4 दरवाजे फंड्स आत येण्यासाठी आहेत तसेच कॅश आउटफ्लो हा 4 मुख्य दरवाज्यांनी बाहेर जातो. ओके. त्यातला प्रमुख जो दरवाजा आहे तो म्हणजे ऑपरेशनल ॲक्टिव्हिटी. म्हणजेच काय, प्रत्येक व्यवसायामध्ये सॅलरी मॅनपॉवरला द्यायला लागते. राईट. मनुष्यबळ जे आपण रिक्रूट करतो, जे स्टाफ आहे त्याला सॅलरी द्यावी लागते. बरोबर. त्यानंतर सप्लायरला पेमेंट करावं लागतं, हम्म. इलेक्ट्रिसिटी बिल द्यायला लागतं, फ्युल, ट्रान्सपोर्टेशन, मीडिया, मार्केटिंग, सगळं. हे सगळी एखाद्या बिझनेसला ऑपरेट करण्यासाठी जो पैसा लागतो तो ऑपरेशनल एक्सपेंडिचरमध्ये येतो. म्हणजे ह्या निमित्ताने सुद्धा पैसा बाहेर जातो. बाहेर जातो. हा पहिला दरवाजा बाहेर जाण्याचा. हम्म. दुसरा, आपण लोन घेतलं होतं हम्म. तर लोनला इंटरेस्ट येतो. राईट. सो रिपेमेंट ऑफ इंटरेस्ट या स्वरूपात सुद्धा बँकेला पैसा परत जातो. बरोबर. म्हणून हा दुसरा दरवाजा कॅश आउटफ्लो. जेव्हा इंटरेस्ट जेव्हा म्हणतो तेव्हा डिव्हिडंड पार्ट येतो. हम्म. डिव्हिडंडमध्ये म्हणजे काय की आपण ॲज अ प्रमोटर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, म्हणजेच डिव्हिडंड आपण प्रॉफिटचा काही हिस्सा पण आपण घेणार, बरोबर. किंवा इन्व्हेस्टरने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर त्यांनाही आपल्याला डिव्हिडंड द्यायला लागणार, राईट. जसं आपण बँकेला इंटरेस्ट देतो आहे. सो इंटरेस्ट अँड डिव्हिडंडचं पेमेंट करण्याच्या निमित्ताने जो कॅश आउटफ्लो होतो हा दुसरा दरवाजा. राईट. तिसरा, टॅक्स. आपण टॅक्स भरतो, बरोबर. राईट. सो आपण जीएसटीचं पेमेंट करतो, आपण TDS पेमेंट करतो. अर्थात जीएसटी इनडायरेक्ट असल्यामुळे तो क्रेडिट मिळतो, परंतु प्रामुख्याने इथे माझा उल्लेख किंवा रेफरन्स असा आहे तो इन्कम टॅक्सचा आहे. राईट. सो इन्कम टॅक्सच्या निमित्ताने आपण टॅक्स देतो. सो हा पण एक त्या निमित्ताने बाहेर जाणारा Outflow. दरवाजा आहे. येस. चौथा दरवाजा जो आहे तो आहे ॲसेट बिल्ड करणे. म्हणजेच काय की आपण बँकेतून लोन घेतलं, आपले कॅपिटल त्याच्यात ॲड केलं, हा बरोबर. पैसा आला तर त्याच्याने जी ॲसेट उभी राहते, ओके. आपण फॅक्टरी, प्लांट, मशिनरी सगळ्या गोष्टी आपण सेटअप करतो, तर बरोबर. त्या निमित्तानेही बिझनेसमधून पैसा बाहेर जातो. बाहेर जातो. सो 4 दरवाजे बाहेर जाण्याचे, 4 दरवाजे आत आत येण्याचे. येण्याचे. आता मी मूळ मुद्द्यावर येतो, कॅश फ्लो मॅनेजमेंट. सो आपल्याला लक्षात आलंच असेल की इतक्या सोप्या पद्धतीने आपण याला समजू शकतो, राईट. राईट. सो कॅश इनफ्लो येतो म्हणजेच काय की आपल्याला कॅश वाढवायची आहे. बरोबर. कॅश फ्लो मॅनेजमेंट चांगलं करणे म्हणजे काय की जास्तीत जास्त कॅश इनफ्लो वाढणे पहिलं लक्षण. राईट. म्हणजे जर तुम्ही जास्तीत जास्त कॅश आत आणतायत म्हणजे हे चांगलं लक्षण आहे. बरोबर. दुसरं, जास्तीत जास्त कॅश सिस्टममध्ये मेंटेन करून ठेवतायत, हेही चांगलं लक्षण आहे. बरोबर. आणि कमीत कमी कॅश आउटफ्लो बाहेर जातो आहे, हे पण चांगलं लक्षण आहे. म्हणजे 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. एक, येणारा जो इन्फ्लो आहे तो वाढवणे, बरोबर. आला तर त्याला मेंटेन करणे, आणि बाहेर जाताना कमीत कमी जाऊ देणे. ओके. याला सोप्या भाषेत कॅश फ्लो मॅनेजमेंट आपण म्हणू शकतो. इतकं सोपं आहे. सो मी याला अजून चांगल्या पद्धतीने फर्दर लेअरवर एक्सप्लेन करेल. कॅश इन्फ्लो वाढवणे म्हणजे काय की पहिलं म्हणजे सेल्स वाढवणे, राईट. दुसरं म्हणजे आपल्याला भांडवल वाढवता आलं तर वाढवणे, किंवा आपण फंड रेज करण्याच्या माध्यमातून तयार असणे, बरोबर. किंवा फंड रेज करणे, इन्व्हेस्टमेंट. बरोबर. ऍक्च्युली. आणि जो चौथा जो प्रकार आहे जो मगाशी उल्लेख केला त्याला डिव्हेस्टिचर आपण ज्याला म्हणतो, राईट. की कंपनीकडे जर सरप्लस काही इक्विपमेंट आहेत, मशिनरी आहे, प्लांट आहे, बऱ्याचदा आपण आपली इन्व्हेस्टमेंट तशी फारशी परफॉर्म करत नाही. सो प्रमोटर्सने काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की आपला पैसा कुठे कुठे ब्लॉक आहे, त्याला रिलीज करण्याच्या दृष्टीने त्यांनी सरप्लस ॲसेट्स असेल, विनाकारण काही ब्लॉक असेल फंड्स, तर तो रिलीज केला पाहिजे. एखादा प्लॉट आहे तो फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून केलेला आहे, तो फारसं त्याचं ॲप्रिशिएशन होत नाही आहे, किंवा उद्या आपल्याला फ्युचरमध्ये ह्या मशिनरीची गरज पडेल म्हणून ती मशिनरी तशीच पडून देणे, ओके. राईट. तो अशा काही ॲसेट क्लासमध्ये ब्लॉक झालेला पैसा पुन्हा बाहेर काढणे, त्याला सेल करून त्याला डिव्हेस्टिचर म्हणतात. बरोबर. सो पैसा बेसिकली मोकळा करणे असा त्याचा अर्थ आहे. सो 4ही दरवाजातून अशा पद्धतीने पैसा वाढवणे, सिस्टममध्ये आणणे, हा कॅश फ्लो इनफ्लोच्या साईडने मॅनेजमेंट करण्यासारखा आहे. बरोबर. मेंटेन करणे. आता सिस्टममध्ये पैसा मेंटेन कसा होईल, जेव्हा कमी जाईल समोर. अर्थातच जेव्हा कमी जाईल म्हणजेच तुम्हाला आता कमीवर काम करायचं आहे, बरोबर. राईट. सो सगळ्यात महत्त्वाचा येतो फायनान्स कॉस्ट, म्हणजे कॉस्ट ऑफ कॅपिटल आम्ही त्याला म्हणतो. म्हणजे बँकेतून जेव्हा तुम्ही लोन घेतात तर ते लोन
ते कर्ज काय कॉस्टने आपल्याला येतंय. बऱ्याचदा काय होतं की एसएमई लेवलच्या कंपन्या ऑर्डर घेतात मोठ्या वेंडर्स कंपन्यांकडनं. फॉर एक्झाम्पल मल्टीनॅशनल कंपन्या ह्या छोट्या वेंडर्सला ऑर्डर करतात. राईट. राईट, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, मायलान आहे, फायझर आहे, म्हणजे सगळ्या सेट क्षेत्रातल्या कंपन्या ज्या मोठ्या आहेत त्या लहान वेंडरला ऑर्डर देतात बरोबर. की तुम्ही आमच्यासाठी हे सप्लाय करा आणि आम्ही पेमेंट. तर ह्या सगळ्या ऑर्डर्सच्या मागे प्रमोटर बँकेकडून वर्किंग कॅपिटल, ज्याला आपण सीसी म्हणतो, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, CCOD. CCOD या स्वरूपातलं म्हणजे वर्किंग कॅपिटल हे हाय कॉस्टने घेतं, जेणेकरून ती ऑर्डर त्याच्या हातून जायला नाही पाहिजे. बरोबर. काही केसेसमध्ये आम्ही असं बघितलं आहे की गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स पण घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. सो गव्हर्नमेंटच्या ऑर्डर्स किंवा टेंडर्स याच्यासाठी बँक गॅरंटी इश्यू करायला लागते. बँक गॅरंटीतही 2 प्रकार आहेत, फायनान्शियल गॅरंटी आणि परफॉर्मन्स गॅरंटी. याच्यासाठीही मार्जिन मनी बँकेला द्यावा लागतो. सो त्याची पण एक कॉस्ट येते. सो प्रमोटरने प्रामुख्याने हे लक्ष दिलं गेलं पाहिजे त्यांनी की जो कॉस्ट आहे कॅपिटलची ती मला कशी कमीत कमी करता येऊ शकते. आणि क्रेडिट पिरियड जर वाढला, जर तुम्ही 3 महिन्यासाठी एखाद्या कंपनीला माल सप्लाय केला तर 3 महिन्यानंतर बिल येणार आहे, पेमेंट येणार आहे. बरोबर. बरोबर. सो 3 महिन्यासाठी तुम्ही वर्किंग कॅपिटलला इन्व्हेंटरीमध्ये ब्लॉक केलेलं आहे. त्याच्यामुळे ते 3 महिन्याचं व्याज हे तुम्ही बिलिंग करताना कॅल्क्युलेट केलेलं आहे का, तर ते प्रामुख्याने केलेलं नसते. त्याच्यामुळे तुमचा प्रॉफिट श्रिंक होऊन जातो. म्हणून कमीत कमी क्रेडिट पिरियड, ॲडव्हान्स घेणे आणि निगेटिव्ह कॅश फ्लो किंवा झिरो कॅश फ्लोकडे घेऊन जाणे हे आपण पुढच्या याच्यात एक्सप्लेन करेल. सो प्रमोटरने प्रामुख्याने कॉस्ट ऑफ कॅपिटल कशी कमी करता येईल याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. बरोबर. त्यानंतर आपण डिव्हिडंड पेमेंट करतो, ते अत्यावश्यक आहे. त्याच्यावर फारसं वर्किंग करता येत नाही, कारण की जेव्हा तुम्ही डिव्हिडंड द्याल त्यावेळेसच कंपनी डिव्हिडंड पेईंग म्हटली जाते आणि त्याचं व्हॅल्युएशनला फार चांगला प्रकारे फायदा होतो. बरोबर. आणि त्यानंतर मग ॲसेटच्या माध्यमातूनही फंड्स बाहेर जातात. सो जी स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे ॲसेटची तेवढाच खर्च किंवा तेवढाच एक्सपेंडिचर हा केला गेला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि त्याचा फिनिश प्रोडक्ट जो गुड्स आहेत जे बनतात ते सप्लाय मल्टी स्टेटमध्ये होतात. बरोबर. आता त्यामुळे होतं काय की प्रमोटर असा विचार करतात की आपल्याला ट्रान्सपोर्ट कंपनीला बऱ्यापैकी पेमेंट करायला लागतं. सो ते इन हाऊस व्हेकल्स परचेस करून घेतात, ट्रक्स परचेस करतात. त्यामुळे बऱ्यापैकी बँडविड्थ प्रमोटरची व्हेकलचा फ्लीट मॅनेजमेंट करण्यासाठी लागतो. म्हणजे ड्रायव्हरला मॅनेज करणे, त्याची सॅलरी मॅनेज करणे, परत त्या व्हेकलचं EMI असतात, ती कॉस्ट असते. तो एक सो ते मॅन्युफॅक्चरिंगच्या कोर बिझनेसमधून ट्रान्सपोर्टेशनच्या बिझनेसचा लोड तो ओढून घेतात. आणि अशा माध्यमातून सरप्लस ॲसेटकडे, म्हणजे ती ॲसेट म्हणजे जी काही डेप्रिसिएट होते, व्हेकल आहे ते डेप्रिसिएशन होतं त्याचं. त्याच्यामुळे अशा डेप्रिसिएटिंग ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये कंट्रोल केला गेला पाहिजे, जेणेकरून तो मोठा फंड ब्लॉक होणार नाही. सो मोठा जर बघितलं तर बाहेर जाणारा पैसा हा कमीत कमी वेगाने, कमीत कमी प्रमाणामध्ये जाणे म्हणजेच त्याचा एंड रिझल्ट आहे की त्या सिस्टममध्ये तुम्हाला लिक्विडिटी मिळू शकेल. आणि यालाच कॅश फ्लो मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. ओके सर, खूप छान पद्धतीने तुम्ही कॅश फ्लो मॅनेजमेंट एक्सप्लेन केलं आणि ते इतकं इझी आहे की मला समजलं आणि प्रेक्षकांना पण कळालं असेल की एक्झॅक्टली कॅश फ्लो मॅनेजमेंट काय आहे आणि तो कशा पद्धतीने मेंटेन केला पाहिजे. पण आत्तापर्यंत आपण बिझनेस सेंट्रिक बोलत होतो. आता आपण प्रमोटर्स जे आहेत बिझनेसचे, तर त्यांना कन्सिडर करून एक प्रश्न आहे माझ्या मनात की असे कुठले गैरसमज आहेत बिझनेस ग्रोथबद्दल जे प्रमोटर्स युजली त्यांच्या माइंडमध्ये असतात किंवा प्रमोटर्सला फेस करावे लागतात. हा खूपच डीप प्रश्न आहे. हा प्रमोटर सेंट्रिक जरी म्हटला तरी हा खूप सायकोलॉजिकल साईडला जातो आणि याला आपण परत सरफेस लेवलला सिम्प्लिफाय करूयात. प्रमोटर हॅव्हिंग सफिशियंट फंड्स इन द सिस्टम, म्हणजे ज्या प्रमोटरकडे पुरेसा पैसा आहे, त्यांचा गैरसमज असा असतो की आपण खूप छान ब्रँडिंग केली, मार्केटिंग केली, होर्डिंग्ज लावल्या, एक्सपोमध्ये पार्टिसिपेशन केलं तर आपला बिझनेस ग्रो होणार. बरोबर. परंतु तसं घडताना दिसत नाही. त्याच्यामुळे
डेटा ड्रिव्हन मॅनेजमेंट प्रॅक्टिस असली पाहिजे. आता हा टर्म अजून नवीन आहे आपल्यासाठी, त्याला मी अजून सांगतो. ऍक्च्युली हा, की एखाद्या सेक्टर किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना त्याचा ऑडियन्स किंवा त्याचा टार्गेट कस्टमर हा वेगळा असतो आणि प्रत्येक इंडस्ट्रीचा टार्गेट कस्टमर वेगळा आहे. त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं जे चॅनल आहे, मार्केटिंगचं माध्यम आहे, ते अर्थात वेगवेगळं असतं. म्हणून प्रत्येक बिझनेस किंवा प्रत्येक प्रमोटर, प्रत्येक SME लेवलची कंपनी सारख्याच पद्धतीने मार्केटिंग करू शकत नाही. नाही करू शकत. बरोबर? कारण की प्रत्येक जण होर्डिंग लावेल, प्रत्येक जण सोशल मीडिया करेल, प्रत्येक जण तसं करेल, तर ते तसा रिझल्ट सारखा येणार नाही. बरोबर. म्हणून डेटा ड्रिव्हन मॅनेजमेंट हे असं एक्सप्लेन करतं प्रमोटरला, की आपल्याकडे डेटा असला पाहिजे मार्केटचा, की कुठल्या पद्धतीने प्रॉपर मार्केटिंग केली गेली पाहिजे आणि त्याच्यावरचा जो खर्च आहे तो कशा पद्धतीने ऑप्टिमम लेवलला युटिलाइज झाला पाहिजे फंड्स. बरोबर. सो हा एक महत्त्वाचा गैरसमज आहे की आपण खूप शोशा केलं, ब्रँडिंग केली, इव्हेंट्स केले, मार्केटिंग केली, काही सेलिब्रिटीला आणतो आपण बऱ्याचदा, राईट, आणि त्याच्याने खूप गाजावाजा होतो, परंतु बिझनेस वाढताना दिसत नाही. हा पहिला गैरसमज आहे. दुसरा जो गैरसमज आहे तो म्हणजे फॅन्सी सेटअप्स. बरेच ऑफिसेस प्रमोटर खूप छान बनवतात, राईट, परंतु मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी ही सुंदर असली पाहिजे, ज्याच्यात त्यांचं कोर ऑपरेशन चालतात. याचा असा अर्थ नाही की त्यांनी ऑफिसमध्ये खर्च करायला नको, परंतु आम्ही असं आढळून आलेलं आहे की SME खूप मल्टिपल लोकेशन्सला ऑफिसेसचे सेटअप करतात, हाय कॉस्ट एरियामध्ये करतात, त्याचं रेंटल एक्सपेंडिचर वाढलेलं असतं, तिथली रिसोर्स कॉस्ट वाढलेली असते आणि त्याच्यातून मिळणारं आउटपुट हे फारसं जस्टिफाई करण्यासारखं नसतं. त्याच्यामुळे असा एक गैरसमज आढळून येतो की आमचं खूप असं छान सेटअप असला तरी बिझनेस वाढेल, कारण की प्रत्येक बिझनेसमध्ये क्लायंट कस्टमर हा ऑफिसला येणारच असं नाही आहे. ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा सप्लाय जर MP, UP, गुजरात असं असेल तर तिथला कस्टमर तुमच्याकडे ऑफिसला येणारच नाही. बरोबर, राईट. सो हा दुसरा गैरसमज आहे. तिसरा जो मोठा गैरसमज आहे आणि तो खूप प्रचलित आहे, बरेच प्रमोटर SMEचे वेगवेगळ्या ट्रेनिंगला जातात, बरोबर, सेमिनार अटेंड करतात. सो ट्रेनिंग आणि सेमिनार्स मोटिवेशनल, मी असं म्हणत नाही की जायलाच नको, बट ते ॲप्लिकेबल आहे का आपल्या लिडरशिपला, हे इव्हॅल्यूट करणं फार गरजेचं आहे. सेमिनार किंवा ट्रेनिंगमध्ये जो कॉन्टेंट डिलिव्हरी होते, जे काही समजून सांगितलं जातं ते सर्वांना एक समान सांगितलं जातं, ज्याच्यात पार्टिसिपेट करणारे प्रमोटर कदाचित वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे असू शकतात. प्रत्येकाचा बिझनेस लहान मोठा वेगवेगळ्या स्टेजेसचा, स्टार्टअप, ग्रोथ स्टेज, मॅच्युरिटी, अशा वेगळ्या स्टेजचा असू शकतो, वेगळ्या इंडस्ट्रीचा असू शकतो. सो सर्वांना समान उपदेश, ॲडवाईस किंवा ट्रेनिंग हे फारसं ॲप्लिकेबल होईल याची शाश्वती नाही. बरोबर. त्याच्यामुळे ट्रेनिंग आणि सेमिनारला जाऊन त्याच्यातून जे काही आपण शिकतो किंवा काही घेतो आणि ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो, तर तिथेही कुठेतरी अपयश येण्याची पॉसिबिलिटी वाढून जाते. बरोबर. सो प्रमोटरचा हा तिसरा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की ते सेमिनार अटेंड केलं आणि ट्रेनिंग केलं तर बिझनेस ग्रोथ होईल. ते तसं काही फारसं होत नाही. इनफॅक्ट प्रत्येक बिझनेस हा प्रत्येक वेगळा DNAचा आहे. प्रत्येक प्रमोटरचं विजन, त्याचं कॅपेबिलिटी, एज्युकेशनल बॅकग्राऊंड त्याचं वेगळं आहे, आर्थिक कॅपॅसिटी पण वेगळी आहे, लोकेशन वाईज, डेमोग्राफी वाईज बिझनेस गुजरातमध्ये आहे की महाराष्ट्रात आहे हेही मॅटर करतं. बरोबर. सो प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक बिझनेस जर इतका फ्रॅगमेंटेड किंवा इतका वेगवेगळ्या कॅटेगरीचा असेल तर निश्चितच त्याला कोचिंगची गरज आहे. म्हणून खूपच पर्सनलाइज्ड आणि कस्टमाइज्ड कोचिंग किंवा मेंटरिंग किंवा कन्सल्टिंग हे घेतलं गेलं पाहिजे, ना की एकदम फ्लॅट सेमिनार्स आणि ट्रेनिंगला जायला पाहिजे. ओके. सो हा तिसरा सगळ्यात मोठा गैरसमज आम्हाला दिसून येतो इनफॅक्ट. ओके. सर, आत्तापर्यंत खूप छान पद्धतीने आपला फ्लो चालला. जे स्टार्टिंगपासून आपलं व्हॅल्यू अनलॉकिंगपासून ते जे प्रमोटर्सचे गैरसमज आहे इथपर्यंत हा पॉडकास्ट झाला आपला, आणि हा वेळ कसा गेला तेही कळलं नाही मला. इतकं हायली व्हॅल्युएबल कंटेंट आपण आज शेअर केलं आहे माझ्या ऑडियन्सला.
बट जर का जे ऑडियन्स आहेत त्यांच्यापैकी कोणी प्रमोटर्स असतील आणि त्यांना जर का तुम्हाला कनेक्ट करायचं असेल, तर तुमचे काय क्रायटेरियाज आहेत आणि कशा पद्धतीने ते तुम्हाला अप्रोच करू शकतात? ओके. इनफॅक्ट याचं रिस्पॉन्स मी असा देईल की थँक्यू तुम्ही हा प्रश्न विचारला कारण निश्चितच याची क्लॅरिटी पण असली पाहिजे. गेली 10-12 वर्ष आम्ही SME फोकस्ड इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये आहोत, ज्यामध्ये आम्ही क्लायंटला ऑनबोर्ड करताना 3-4 क्रायटेरिया असतील तर आम्ही त्याला ऑनबोर्ड करतो. बरोबर. फर्स्ट, ज्या क्लायंटच्या बिझनेस हा 25 करोडपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल किंवा टर्नओव्हर करत असेल, तिथून पुढे आम्ही त्यांना ऑनबोर्ड करतो. नंबर 1. नंबर 2, ज्या प्रमोटर्सचं 2.5 करोडपेक्षा जास्त कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे थ्रू इक्विटी, आम्ही लोन वगैरे अशा पद्धतीने काम करत नाही. ओके. वी आर जस्ट फोकस्ड ऑन इक्विटी ओनली. सो 2.5 कोटीपेक्षा जास्त फंड रिक्वायरमेंट असलेल्या कंपन्यांना आम्ही ऑनबोर्ड करतो. हा दुसरा महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. ओके. तिसरा जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे गेली 3 वर्ष त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड असला पाहिजे बिझनेसमध्ये असण्याचा. अगदी 1 वर्ष जुनं, 2 वर्ष जुना असलेला बिझनेस आम्ही ऑनबोर्ड करत नाही. 3 वर्ष कंपल्सरी तुमचा मिनिमम 3 इयर्स. ट्रॅक रेकॉर्ड असला पाहिजे. सो प्रॉफिटेबल असला, लॉस मेकिंग असला हा वेगळा निकष आहे. परंतु 3 वर्ष कंपनी जुनी पाहिजे, बिझनेस जुना पाहिजे किंवा ट्रॅक रेकॉर्ड असला पाहिजे. ओके. 25 करोडपेक्षा जास्त टर्नओव्हर असला पाहिजे आणि 2.5 कोटी रुपयापेक्षा जास्त फंडची रिक्वायरमेंट असली पाहिजे. ओके. ह्या क्रायटेरियात जे कुठलेही बिझनेस असतील ते आम्ही ऑनबोर्ड करतो. ओके. सो एकंदरीत मला हे कळालं सर, की जे बिझनेसेस ग्रोथ स्टेजला आहेत, त्यांनी तुम्हाला अप्रोच केलं पाहिजे पुढच्या त्यांच्या जर्नी साठी. सो मी त्या ग्रोथ स्टेजवर असलेल्या माझ्या ऑडियन्सला हे आवाहन करतो, की त्यांनी एकदा नक्की एक्सक्वेअर अलियन्स ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑफिसला व्हिजिट करा, सरांची अपॉइंटमेंट बुक करा आणि एक सेशन घ्या सरांकडनं. आणि थँक सो मच सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिला आज आणि इतक्या छान पद्धतीने आमच्या ऑडियन्सला या सगळ्या टर्म्स समजून सांगितल्या. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.